जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत असतो आणि त्याचा अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे। त्यातूनच आपल्यातले अनेक जण आपल्या जनता दरबारचं जे पेज आहे फेसबुकवरती त्याच्यावरती खूप काही कथा किस्से जे सकारात्मक आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि असं सांगतायत की हे जनता दरबारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा। असाच एक छोटासा किस्सा आमच्यापर्यंत आलेला आहे। वडील आणि त्यांचा छोटा मुलगा यांच्या नातेसंबंधातला आहे। हा 7-8 वर्षाचा मुलगा असतो आणि तो आपल्या वडिलांना एक दिवशी विचारतो की बाबा तुम्हाला एका तासाचे नेमके किती पैसे मिळतात। आता वडील मोठ्या हुद्द्यावर असतात। हा प्रश्न ऐकून ते रागावतात। ते म्हणतात तुला करायचे काय मला किती पैसे मिळतात। तरी मुलगा विचारतो किती मिळतात। शेवटी वडील सांगतात की मला प्रत्येक तासाला 100 रुपये इतके मिळतात। परत मुलगा म्हणतो की बाबा मग मला तुम्ही 50 रुपये द्याल का। आता वडील पुन्हा रागवतात, म्हणतात तू इतका लहान मुलगा आहेस, तुला काही पैसे मी देणार नाही, जा। मुलगा रागावून निघून जातो, हिरमुसलेला असतो। जरा वेळाने बाबांच्या लक्षात येतं। बाबा त्या मुलाकडे जातात, मुलाला उठवतात, त्याला 50 रुपये देतात। ते 50 रुपये घेतल्यानंतर मुलगा शांतपणे आपल्या उशीखाली चुरगळलेले पैसे असतात त्यातले पैसे काढतो आणि ते मोजायला लागतो। हे बघून बाबा पुन्हा ओरडतात। ते म्हणतात अरे तुझ्याकडे पैसे होते मग तू माझ्या कशासाठी मला मागितलेस। तेव्हा तो म्हणला बाबा म्हणजे हे पैसे 100 रुपये झाले ना की मग मी तुमचा 1 तास माझ्यासाठी खरेदी करू शकेन। हे ऐकल्यानंतर त्या वडिलांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं। मंडळी, वडील आणि मुलांच्या नात्यामधलं हा एक सुंदर कथा आपल्याला इथे पाठवलेली आहे। आपली मुलं ही आपली संपत्ती असते, ती समृद्ध करूया, सकारात्मक जगूया। त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार। जनता दरबार मधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे। अर्थात मागच्या भागामध्ये जे आपण सायघर हे अतिशय आदर्श गाव बघितलं होतं त्याचाच हा दुसरा भाग आहे। आणि सायघरला जाण्यापूर्वी आज आपण जाणार आहोत महाबळेश्वर पाचगणी इथे। जगभरामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली ही आपल्या राज्यातली थंड हवेची ठिकाणं आहेत जी पर्यटकांनी सतत गजबजलेली असतात। डोंगराळ भागातली ही सगळी पर्यटन स्थळं आहेत आणि ह्या डोंगराळ भागामध्ये किंवा महाबळेश्वर आणि पाचगणीला जे थंड हवा आहे ना तसंच किंवा काकणभर सरस वातावरण अवतीभवतीच्या या डोंगराळ प्रदेशातल्या गावांमध्ये सुद्धा नक्कीच आपल्याला बघायला मिळतं। पण पूर्वी हे सगळे भाग विकासापासून वंचित होते, त्यामुळेच पर्यटकांची सगळी गजबज किंवा सगळी गर्दी या महाबळेश्वर आणि पाचगणीला आणि आजूबाजूला शुकशुकाट अशी परिस्थिती होती। पण आता मात्र ही परिस्थिती बदलू लागलेली आहे, कारण ह्या परिस्थितीवरती उपाय सापडला। या भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आता रस्ते काढण्यात आले आहेत, त्यातून हे भाग जोडले गेलेले आहेत। दळणवळण सुरू झालं आणि विकासाचे मार्ग खुले झाले। आता इथल्या डोंगरी गावांची विकास परिषद ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि आता रस्ते आल्यामुळे मार्केट जोडलं गेलं आणि ह्या भागातही अमाप गोड स्ट्रॉबेरी पिकू लागलेली आहे। या साऱ्या विषयी जाणून घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत जावळी खोऱ्यामध्ये। मागच्या भागामध्ये आपण सायघर ह्या गावची प्रगती बघितली होती। आज आपण इथली निसर्ग स्थळं बघणार आहोत, त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत, स्ट्रॉबेरीच्या शेतात जाणार आहोत, स्ट्रॉबेरी लागवडीचं तंत्र जाणून घेणार आहोत, जन्नी मातेची पालखी बघणार आहोत, टेबल लँड, सनसेट पॉइंट, चायना वॉलला भेट देणार आहोत, हातगेघर डॅम पॉइंट बघणार आहोत, पांडवकालीन गुहांना भेट देणार आहोत, रॉक क्लाइम्बिंग बघणार आहोत, सायकलिंग करणार आहोत। सायघर या हिल स्टेशनचा विकास कसा होतो आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। सातारा जिल्ह्यामध्ये सायघर म्हणून आमचं गाव आहे, जावली तालुक्यामध्ये येतं। अत्यंत डोंगरी कपारीमध्ये साधारणतः पाचगणी महाबळेश्वरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव। मी इतक्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या हिल स्टेशनपासून इतक्या कमी अंतरावर असून देखील अद्याप हे तसं प्रसिद्धीपासून लांब राहिलेलं गाव आहे। इथलं जर वातावरण पाहिलं आपण तर पाचगणी महाबळेश्वरच्या तोडीचं वातावरण आहे। या ठिकाणी खरं तर पर्यटकांनी येऊन इथं मनसोक्त आनंद घेण्यासारखं एक गाव आहे। आज सुद्धा पाचगणी पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा, इकडे चिपळूण असेल, खाली महाड असेल, इथपासून सेंटर पॉईंटला असलेलं एक गाव
आज सायगरमध्ये एसटी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जे रस्ते इथे झाले ना ते अतिशय उपयोगी ठरले। मंडळी, मुळामध्ये योजना ह्या खूप असतात, त्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण ह्या योजनांची सर्वांगीण माहिती घेणं आवश्यक असतं। आपल्या समाजाची एकीकरण आवश्यक असतं, विश्वास पाहिजे, साहचर्य पाहिजे, सातत्य पाहिजे आणि मग त्यातूनच या कागदावरच्या ह्या ज्या योजना असतात ना त्या प्रत्यक्षात उतरण्यास मदत होते। त्याप्रमाणे जर स्ट्रॉबेरी करायची असेल तर त्याला मार्केटिंगचा मोठ्या प्रमाणात आमच्याकडे प्रॉब्लेम होता। ट्रान्सपोर्ट करणं, वाहतूक करणं अत्यंत अवघड काम होतं। त्यामुळे एक रस्त्याची गरज त्यावेळेस आम्हाला मोठ्या तीव्रतेने जाणवायला लागली। त्यानंतर मग आम्ही अधिकाऱ्यांना भेटून किंवा दादांच्या माध्यमातून किंवा पालक तिथल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही रस्ता जो आहे पाचगणी आणि मेढ्याला जोडणारा रस्ता आहे, त्या ज्या रस्त्यावर आमच्याकडे 9 ते 10 गावं आहेत, ह्या गावांच्या माध्यमातून मग तो रस्ता पूर्णपणे करून घेतला, डांबरीकरण झालं। पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून त्या रस्त्यावर आम्ही 2,30,00,000 रुपये त्यावेळेस खर्च केलेले आहेत। 2007 साली तो आमचा रस्ता पूर्ण झाला आणि त्यानंतर मग एसटीनं देखील लक्ष दिलं आणि आज आमच्या गावामध्ये 3 वेळेला पाचगणी, मेढा, सायगर, मारली, भिलार, देवदेव या गावांच्या मार्गे आज एसटी वाहतूक त्या ठिकाणी सुरू आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न जो निर्माण झालेला होता तो सोडवण्यात आला आणि एक प्रकारे ही विकासाची गंगा ह्या लोकांच्या माध्यमातून एकीतून अशी त्या ठिकाणी व्हायला लागली। बघा मंडळी, सरकारी योजनेतून ह्या ठिकाणी रस्ते झाल्यामुळे सायघर हे मार्केटशी जोडलं गेलं, त्यातूनच इथे स्ट्रॉबेरीचं फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न येऊ लागलं। म्हणजेच आज गावामध्ये 30 एकरांच्या वरचं क्षेत्र स्ट्रॉबेरीच्या लागवडीखाली आणण्यात आलेलं आहे। तसं बघितलं तर हे कॅश क्रॉप आहे, पण नाशवंत आहे, परंतु इथे रस्ते झाल्यामुळे ते सहज शक्य झालेलं आहे आणि त्यातूनच आज सायघरची वार्षिक उलाढाल 1.5 ते 2 कोटींच्या आसपास आहे। आमच्या गावानं पाचगणी महाबळेश्वरच्या धर्तीवर आता स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घ्यायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 10 वर्षापासून आम्ही मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहोत आणि चांगल्या प्रकारचं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न साधारणतः 1.5 ते 2 कोटीची आमची या ठिकाणी वार्षिक उलाढाल या ठिकाणी गावची होत आहे। अनेक जे आमची मुंबईला जे काही मंडळी होती, माथाडी कामगार म्हणजे काम करत होते, आज गावामध्ये येऊन इथं गुण्यागोविंदाने राहत आहेत आणि चांगल्या प्रकारचं स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून उत्पन्न या ठिकाणी काढत आहेत। माथाडी कामगार म्हणून काम करत होतो, त्यानंतर आम्हाला तिथं आमचा व्यवस्थित उदरनिर्वाह होत नव्हता, पैसा व्यवस्थित मिळत नव्हता। त्या कारणाने आमच्या इथल्या आर्थिक दृष्टी सक्षम करण्याकरिता आणि इथलं असणारं वातावरण पोषक असलेलं हे सर्व जाणून आम्ही इथं मुंबईवरून गावाला परत आलो आणि या ह्याच्यामध्ये पडलो। आर्थिक परिस्थिती म्हणजे चांगला फरक पडला, कारण आमची लोक आता मुंबईला हमाली म्हणजे माथाडी कामगार म्हणून काम करत होते। तिथे किती 5 नाही तर 6,000 रुपये, मी स्वतः माथाडीमध्ये काम करत होतो आत्तापर्यंत। म्हणजे तिथल्या लोकांनी आत्तासुद्धा आमची 2-4 लोक आहेत मुंबईला 10-20, त्यांना अजून कधी गाडी चालवता येत नाही। आम्ही आता इथं राहिल्यापासून 2 व्हीलर 4 व्हीलर सर्व गाड्या चालवतो, गाड्या घेतल्यात आम्ही। आज जर का आपण सायघरला गेलो ना तर स्ट्रॉबेरीच्या शेतातली लाल सुटूक स्ट्रॉबेरी स्वतः हाताने तोडून खाण्याचा आनंद आपण लुटू शकतो। अर्थात स्ट्रॉबेरी लागवडीचं जे एक तंत्र आहे ना तेही आपण त्यातून जाणून घेऊया। मंडळी, आज ह्या गावामध्ये 30 एकरांपेक्षा जास्त क्षेत्र स्ट्रॉबेरी लागवडीखाली आणण्यात आलेलं आहे आणि या स्ट्रॉबेरीचं जर का आर्थिक गणित बघितलं ना तर ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे। म्हणजेच स्ट्रॉबेरीचा एका रोपाचा खर्च आपण बघितला तर पोयटा, माती, खत, मजुरी धरून 15 ते 20 रुपयांपर्यंत येतो आणि एका रोपापासून साधारणपणे 1.5 ते 2 किलो स्ट्रॉबेरी आपल्याला मिळते। आणि या स्ट्रॉबेरीची जर का किंमत बघितलीत ना तर ती सीझनला 150-200 रुपये किलो पासून आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकतं। आणि ह्या स्ट्रॉबेरीचा हंगाम म्हणाल तर नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम असतो। या स्ट्रॉबेरीच्या शेतीची ना एक विशिष्ट पद्धत आहे, म्हणजे सुरुवातीला जमिनीची ट्रॅक्टरनी नांगरट करून त्यावरती शेणखत हातरून ठेवतात। पहिला पाऊस पडेपर्यंत त्याला हात लावत नाही। एकदा पाऊस पडला की मग पुन्हा बैलांनी ह्या जमिनीची नांगरणी केली जाते, इतकी की ती शेण आणि माती जे आहे ते एकत्रित होईल। त्यानंतर मग या पिकासाठी बेड तयार केले जातात। हे बेड असतात ते 3.5 बाय 4 इंचाचे असतात। आता ह्या बेडमध्ये गांडूळ खत, निंबोळी इत्यादी खतांचं 5-10-5च्या प्रमाणामध्ये मिश्रण करायचं असतं
आणि खतांचं हे जे विशिष्ट मिश्रण असतं ना ते रोपांच्या मुळाशी टाकायचं। स्ट्रॉबेरीची ही रोपं विकत मिळतात, ती आणून लावायची। ह्या रोपांना ड्रीपनी पाणी द्यायचं। रोप लावल्यावर त्यावर प्लास्टिक लावायचं असतं, त्यामुळे झाड किंवा फळ मातीत भिजत नाही, कुजत नाही। रोप लावल्यानंतर 1 महिन्यानी पांढरी फुलं येतात आणि त्यानंतर 21 दिवसांनी त्याला फळं येतात। ह्या पिकावरती खोडकीड, माईट, बुरशी हे रोग पडू शकतात। मुळात स्ट्रॉबेरीच्या 5 ते 6 जाती आहेत, त्यामध्ये शूट चार्ली, विंटर, कामराजा, फेस्टिवल, नाबिया इत्यादीचा अंतर्भाव आहे। आणि या फळांची तोडणी असते ती 1 दिवसाआड करतात। एका एकरमध्ये सुमारे 22,000च्या आसपास रोपं लावली जातात। एका रांगेमध्ये 4 रोपं असतात आणि 2 रांगांमध्ये 1 फूट अंतर ठेवतात। पाणी दर 2 दिवसांनी देतात आणि इथे ह्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून निरनिराळ्या भाज्या घेण्यात येतात। आज ह्या भाज्या आणि ही स्ट्रॉबेरी मुंबई मार्केटला जाते। सायघरची ही लाल सुटुक स्ट्रॉबेरी चाखायला आज इथे अनेक पर्यटक भेट देत असतात। और इधर हम लोग फिर जाके देखे खेत में गए तो खेत में से स्ट्रॉबेरी हाथ से खाते हैं। उधर सारा स्ट्रॉबेरी रास्ते से खरीदनी पड़ती थी। इधर जाते तो कुछ भी सब जामुन देकर हाथ से खाया, सब मज़ा। फिर दूध हमको दिया तो हमको सामने भैंस में से दूध निकाल के दिया। अरे बोला क्या है, बढ़िया है, ये सब इतना अच्छी चीज़, अपन कहाँ गए। तो ये हिसाब से हमको इधर इतना आनंद मिल गया कि नेक्स्ट टाइम अपन कभी भी आएंगे यहीं आएंगे। और जो गांव वाले ने हमको सपोर्ट किया है और जो खातिर किया है, घर वाले भी नहीं करते, इतना अच्छा खातिर किया हमारा। सायघर हे अतिशय छोटंसं गाव आहे, पण इथले सगळे गावकरी अतिशय आतिथ्यशील आहेत। त्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही आमच्या गावाला या आणि आमच्या घरीच राहा। पाचगणीला जसं टेबल लँड आहे ना, तसंच हे सायघरचं टेबल लँड अतिशय सुंदर निसर्ग संपन्न असाच हा भाग आहे। इथे सतत थंडगार वारा भरभरत असतो, भोवताली निसर्गही सज्ज असतो। लांबवर डोंगरांच्या रांगा दिसतात, मध्यभागी चकाकणारा जलाशय, खोल दऱ्या, पायऱ्या पायऱ्यांची शेती, वाऱ्यावर हेलकावणारी झाडं, हे सारा सृष्टीचं धन डोळ्यात सामावताना आपण आपल्यातच हरवून जातो। ही तंद्री कुणी भंग केली नाही ना, तर संध्याकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याची नारंगी प्रभा आपण इथे अनुभवू शकतो, कुठल्याही कोलाहलाविना। उंचच उंच ढगांपर्यंत पोचलेल्या ह्या इथल्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून चालणं हाही एक आनंद योग असतो। आपणच आपल्या सोबतीनं चालायचं। माथ्यावर सूर्य असला तरी त्याचा ताप नाही। हा, संगतीला अवखळ भरारणारा वारा असतोच, त्याच्याबरोबर स्वतःला सावरत इथलं पदभ्रमण अतिशय सुखदायक असतं, मनाला ताजतवानं करणारं असतं। त्यातच ह्या रस्त्यांवरून सायकल चालवायची कुणाला इच्छा झाली ना, तर तीही पूर्ण होईल। गावकरी सज्ज आहेतच। अगदी सायघर गावातले 4 ते 5 सायकलपटू आपल्या पुण्याचे क्रीडा प्रबोधिनी आहे, जी बालेवाडीला आहे, जी शासकीय आहे, तिथे सायकलीचं प्रशिक्षण, रितसर प्रशिक्षण घेत आहेत। मंडळी, सायघरचा आज कायापालट झालेला आहे। ह्या 500 लोकवस्तीच्या छोट्या गावातल्या महिला सजग, सक्षम आहेत। संपूर्ण गाव स्वतः स्वच्छ करण्यापासून पर्यटकांना चमचमीत जेवण देण्यापर्यंत सर्व कार्य त्या तत्परतेनं करतात। त्यामागचा त्यांचा उद्देश एकच आहे की आमचं गाव खूप छान आहे, तुम्ही त्याला भेट द्या। पाणी तर म्हणजे असं एकदम नॅचरल आहे, काय इथे फिल्टर्सची गरज पण नाही आहे। आणि उन्हाळ्यात तर खूप सुंदर आणि गोड पाणी मिळतं इथे, आणि झरे असल्यामुळे तसं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे। आमच्याकडे इकडे लोक आली तर झणझणीत पिठलं, खरडा, मिरच्याचा ठेसा, पिठलं भाकरी, झणझणीत मटण हे आम्ही घालू शकणार त्यांना। आणि ठेचा कसा करायचा? ठेसा मिरच्या वाईज गरम गरम भाजायच्या, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट मसाला घालून परतायचा, ठेसा बनवायचा। भाज्या मेथी, राजगिऱ्याची सगळ्या भाज्या होत्या, कोबी, फ्लावर, टमाटो, वाटाणा, वांगी, सगळ्या भाज्या इथं तयार होतात। नॉनव्हेजवाल्यांसाठी इथे अगदी म्हणजे प्रॉपर काळे खेकडे असतात, ते लाल खेकड्यांपेक्षा खूप
ते टेस्टी पण चवीला. असतात पावसाळ्यात. आणि चांगले पण असतात, म्हणजे औषधी गुणधर्म ते वातासाठी वगैरे ते जास्त चांगले असतात काळ्या खेकडे. त्याचा पावसात रस्सा वगैरे मिळतात. पण खूप छान होतो, ते पावसाळ्यात जास्त असतात. आणि मच्छी वगैरे पण इथली नदीतली खूप छान असते. म्हणजे मंडळी, सायगरच्या ह्या परिसरामध्ये पांडवकालीन गुहा आहेत. या गुहांपर्यंत येण्याचा मार्ग सायघरच्या गावकऱ्यांनी श्रमदानाने बनवलेला आहे. या गुहा अतिशय मोठ्या आहेत. 200 लोक आत बसू शकतील इतक्या त्या मोठ्या आहेत. इथे 7 झरे आहेत, प्रचंड गारवा आहे. या गुहांपाशीच गीतकडा आहे, जो म्हणे पावसाळ्यामध्ये गीत ऐकवतो. म्हणजे इथे पावसाचं पाणी पडतं आणि त्यातून गीत ऐकू येतं, असा हा गीतकडा. आता इथून आपण जाणार आहोत इथल्या चायना वॉलला. दुरून बघितलं ना तर हा अतिशय उंचावरचा नागमोडी रस्ता दिसतो. खूप उंचावर बांधलेला आहे, जो प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचं फलित आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत, दोन्ही बाजूला जलाशयही आहे. या ठिकाणी जर आपण सायगरचं जर गुगलवर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये एक चायना वॉल सारखा आमचा एक रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार झालेला आहे. दोन्ही बाजूला मी रिजवर, पलीकडच्या साईडला कोडाळ खोरे असेल आणि पलीकडे इकडच्या साईडला मेढा खोरे, या प्रकारच्या रिजवर एक आमचं एक गाव तयार झालेलं आहे. दोन्ही बाजूला इकडे कोडाळ खोऱ्यामध्ये 2 धरणं आहेत, हातेघर आणि महू. त्याचा व्ह्यू आपण वरतून दिसू शकतो. आणि मेढा भागामध्ये जे कनेर धरण आहे जुन्या काळापासूनचं, ते धरण असे दोन्ही धरणांचा या ठिकाणी व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. सायगरच्या अवतीभोवती खूप मोठं जंगल आहे, त्यामुळे इथलं पक्षी वैभव आणि प्राणी वैभव ही बघण्यासारखं आहे. या ठिकाणी जंगल मोठ्या प्रमाणात मध्ये आहे. या ठिकाणी आता काही आमचे लोक सांगतात की वाघ देखील सध्या कुठे कधी कधी पाहायला मिळतो. हरणं असतील, ससे असतील, त्यानंतर एक सायळ म्हणून एक प्राणी आमच्या गावी याच्यामध्ये गावच्या याच्यामध्ये त्याला सायळ बोलतात, पण सळींदर वगैरे जो प्राणी आहे तो देखील मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतो. विविध पक्षी इथं पाहायला मिळतात. अशा प्रकारे चांगलं नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. जांभळं, आंब, फणस, करवंद अशा अनेक प्रकारची वनस्पती फळं मिळतील. डोंगराळ भाग असल्यामुळे सायघरमध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज ही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच रॉक क्लाइम्बिंगसाठी इच्छुक असणारी मंडळी सतत इथे भेटी देत असतात. थोडक्यात काय, पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सायगरमध्ये आहेत. इथे शांतता, वातावरण चांगलं, प्रदूषण नाही, मेन तर सगळ्या वस्तू चांगल्या भेटतात. पाण्याची तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, लाईटचा प्रॉब्लेम नाही आहे आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे, म्हणून आम्ही इथे आता प्रॉब्लेम नाही आम्हाला काय. आता आपण जाणार आहोत हादगेकर पॉइंटला. हा पॉइंट सायघर गावातच आहे, त्यामुळे ह्या पॉइंटवर जाताना गावातून जावं लागतं. दुरून जन्नी मातेच्या मंदिराचा कळस दिसतो. शिवछत्रपतींचा अर्धाकृती पुतळा आपल्याला साथ घालतो. राजेंना मुजरा करून आपण गावात शिरायचं. समोर सुंदर सुबक घरं दिसतात, त्याचबरोबर अतिशय आधुनिक बंगलेही दिसतात. या गावातले सर्व रस्ते कॉन्क्रीटचे आहेत. काही रस्ते तर 98 सालातले आहेत, जे आजही बिनखड्ड्यांचे आहेत. गावात भूमिगत गटार आहे, घराघरात नळ आहेत. एकीकडे गांडूळ खत प्रकल्प आहे. यशवंत ग्राम समृद्धी योजनेतून पाणी पुरवठा, गटार, कॉन्क्रिटीकरणाच्या मोठ्या योजना इथे साकारलेल्या आहेत. त्यासाठी 10% लोकवर्गणीची आवश्यकता असते. त्यावेळेस यशवंत ग्राम समृद्धी म्हणून एक चांगली योजना होती की ज्यातून 10% लोकवर्गणी भरून आपल्याला गावची गटारं असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, पाण्याच्या योजना असतील, अशा प्रकारची कामं करता येणं सहज शक्य होतं. त्यावेळेस मी जेव्हा गावाला हा विश्वास दिला की आपण ही कामं आपण करू शकतो, त्यावेळेस मग आम्ही एकत्र आलो. सगळ्या गावांनी युनाईट होऊन स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून त्यावेळेस 10% लोकवर्गणी आम्ही जमा केली आणि जवळजवळ त्यावेळेस आम्ही 25 ते 30 लाखाची कामं त्यावेळेस करू शकलो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निधी उपलब्ध होऊ शकला यशवंत ग्राम समृद्धी योजनेतून आणि ती आमची कामं त्यावेळेस झालेली होती. गावातून चालत चालत आता आपण आलेलो आहोत हादगेकर ह्या पॉइंटला. इथे समोर पाचगणीचं टेबल लँड पाचगणी दिसते. तळात हादगेकर धरणाचा जलाशय आहे. दूरवर छोटी गावं, शेतं नजरेत भरतात. थंडगार वारा आपल्याला लपेटलेला असतोच. निसर्गाची विविध रूपं अनुभवतानाच दूरवरून ढोलाचे आवाज येतात जन्नी मातेच्या मंदिरातून. सकल जगाच्या कल्याणास्तव ही जन्नी माता इथे सायघरला प्रगट झालेली आहे. देवीचं देखणं रूप मनात भरतं. हलकारतीच्या उजेडातली देवीची मूर्ती बघून स्वतःच्या तोकडेपणाची जाणीव होते. हात नकळत जोडले जातात. मनात येतं, जन्नी माते या साऱ्या चराचराला सुखी कर.
या जन्नी मातेची जेव्हा जत्रा असते ना, त्या जत्रेला सुद्धा खूप उधाण आलेलं असतं. अतिशय नयनरम्य असाच हा सोहळा असतो. त्यासाठी सारे गावकरी एकत्र येतात. जन्नी मातेच्या पालखीची मिरवणूक खूप देखणी असते. त्यासाठी ही पालखी शृंगारतात, देवीची पूजा केली जाते आणि मग वाजत गाजत संपूर्ण गावातून प्रत्येकाच्या घरी पालखी थांबवून मिरवणूक काढली जाते. वाजवत चला. आणि मग ही पालखी झाल्यानंतर देवीचे हे जे भक्तगण असतात ना, ते रात्रभर देवीच्या नावाचा गजर करत असतात. रात्रभर ढोल ताशा झांज निनादत राहतात. बघा मंडळी, महाबळेश्वर पाचगणी पासून अतिशय हाकेच्या अंतरावर असलेलं असंच हे सायघर गाव. ह्या गावाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाली. त्यातूनच गावची एकी झाली, आत्मविश्वास गवसला, साहचर्य मिळालं आणि त्यातूनच प्रगती झाली, दिशा मिळाली. सामान्य माणसाला देखील जर आपली जर गावाशी नाळ जोडलेली ठेवलेली असेल किंवा तो जर परदेशात असेल किंवा कुठे जरी असेल तरी त्याला एक आपल्या गावाबद्दल जर अटॅचमेंट असेल, तो निश्चितपणे ते गावाचा विकास करू शकतो. गावाचं जे काही लहानपणी आपण जे पाहिलेलं काही चित्र जे आहे ते पालटू शकतो किंवा आपण ज्या परिस्थितीतून आलेलो आहोत ती परिस्थिती बदलू शकतो आणि ती परिस्थिती पुढच्या पिढीला उपभोगायला लागू नये अशी फक्त जर आपली भावना असेल तर सामान्य माणूस देखील त्याच्यामध्ये आहे पाहिजे ते करू शकतो. आपल्यापर्यंत पोहोचवण्यामागचा उद्देश एकच आहे की आपल्या राज्यामध्ये पर्यटन व्यवसायाची वृद्धी व्हावी आणि पर्यटनातून आपला पैसा जो परराज्यात जातो ना, तो आपल्याच राज्यामध्ये टिकावा, जेणेकरून ह्या पर्यटनामुळे त्या भागाचा विकास होईल, तिथे रोजगार निर्मिती होईल आणि ह्या गावचे सुपुत्र जे परराज्यात किंवा परदेशी गेलेले असतील ना, ते पुन्हा एकदा आपल्या गावाकडे परततील. आणि हे सारं ह्या सायघरमध्ये घडलेलं आहे. त्याच अनुषंगाने सायघरचं हे सगळं पर्यटन आपल्याला कसं वाटलं ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. आणि महाबळेश्वर पाचगणीला आपण नेहमी जातच असतो. थोड्याशा अंतरावरती हे सायघरचं हे नयनरम्य जे पर्यटन स्थळ आहे ना, तिथेही आपण जरूर भेट द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू इच्छिता आमच्या ईमेल आय डीवरती. आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आय डीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, अभिप्राय असतील तर तुम्ही लवकरात लवकर कळवा. किंवा जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, तेही तुम्ही लाईक करा. त्याच्यावरती खूप माहिती आहे. आमचा संपर्क नंबरही त्याच्यावरती दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या भागात जरी यायचं असेल ना, तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. जनता दरबारचा आपण एक ग्रुप तयार केलेला आहे, तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनः प्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही अतिशय सकारात्मक आहे आणि उपयुक्त आहे आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जनता दरबारमध्ये सामील व्हावं. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.